जय बाळूमामा. तर आज प्रत्येक ठिकाणी पाहताय, अनेक घरामध्ये, अनेक परिवारामध्ये, समाजामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होत आहेत, भांडणं होत आहेत, एकेकाचे खून होत आहेत. छोट्या छोट्या गोष्टीपासून घरात कलह होत आहेत, भांडणं होत आहेत. भावाभावामध्ये अगदी विकोपाचे टोकपर्यंत भांडणं गेलेली आहेत. मित्रांनो, आज प्रत्येकाचा युगो, प्रत्येकाला राग सहन होत नाही. रागावरती नियंत्रण ठेवणं किती महत्त्वाचं आहे या संदर्भात काही भक्त मंडळी जेव्हा बाळूमामाच्याकडे गेले की बाळूमामा, ह्यानं बांध माझ्या दारात आणलेला आहे, ह्याचं जनावर माझ्या रानात चरायला येतंय, माझी कोंबडी त्याच्या दारात जाते किंवा वनाचा पाला माझ्या दारात पडतोय, यातून भांडणं व्हायची, यातून त्यांच्या घरात मतभेद व्हायचे, रोज भांडणं व्हायची. त्यावेळेला बाळूमामा म्हणतात, अरे भक्तांनो, हा जन्म पुन्हा पुन्हा मिळणार नाही आहे, हे आयुष्य पुन्हा येणार नाही आहे. तुम्ही ह्या भूतलावरचे एक पर्यटक आहात, तुम्ही एक वाटसरू आहात. इथला सगळा आनंद घ्या आणि जाणार आहात. जाताना काहीच नेणार नाही, येतानाही काय आणलेलं नाही आहे. नाही म्हणतात ते माझ्या दारात पडलंय, ते माझं आहे. ते अरे तुझं माझं काही नाही आहे या जगामध्ये, तसं काहीच नाही आहे. तुझं काहीच नाही आहे आणि माझंही काहीच नाही आहे. फक्त येताना प्रेम, वात्सल्य, भावना, एकमेकाविषयी आदरभाव हा ठेवा. ते म्हणतात असं कसं शक्य आहे, माझं माझं, ते त्यावरती सांगतायत. रागावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. तुमचा स्वतःचा युगो, स्वतःचा अहमपणा याच्यावरती नियंत्रण ठेवा. याच्यावरती त्यांनी संत एकनाथांची कथा सांगितली. ते म्हटले, एका गावामध्ये काही टवाळखोर मंडळी एकत्र जमली होती. ते सांगत होते की एकनाथांना राग येत नाही. त्यातला एक टवाळखोर म्हणाला, कसा राग येत नाही, मी आणून राग दाखवीन. आणि त्यांच्यात पैज लागली 100 सुवर्ण मोहरांची. त्यावेळेला आज जसे रुपये चालतात तसे त्यावेळेला सोन्यांच्या मुद्रा चालायच्या. ठीक आहे म्हणाले. आणि मग एकनाथ महाराज नदीमधून आंघोळ करून यायचे आणि देवाचं पूजा करायचे. त्याबरोबर वाटेवरती हा टवाळखोर थांबला आणि ते मंदिरात प्रवेश करणार, त्याच वेळेला त्यांच्या अंगावर थुंकला. एकनाथ महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही आहे. त्यांनी तसंच गेले, परत आंघोळ केली, परत आले. पुन्हा त्या टवाळखोरानं तेच केलं, परत त्यांच्या अंगावर पिचकारी मारली. परत महाराज तसेच मागे गेले. कुठून अंगावर थुंकी पडलेली आहे, कोण थुंकलंय याच्याकडे त्याने अजिबात पाहिलं नाही. ते परत गेले, गंगेमध्ये स्नान केलं आणि परत देवाच्या पूजेला बाहेर पडायला लागले. मंदिरात प्रवेश करणार, पुन्हा तीच अवस्था. असं करत तुम्हाला आश्चर्य वाटेल, 108 वेळा झालं तरी महाराजांनी त्यांच्याकडे पाहिलं नाही. ते त्याच्याच अंगावरती थुंकी पडली, नदीत जायचे, आंघोळ करायचे आणि पुन्हा देवाच्या दर्शनाच्या पूजेला जायचे. असं करत करत 108 वेळाला झालं. त्यावेळेला याचा घसा वाळला, या टवाळखोर मंडळीचा. आणि तो म्हणला, खरंच एकनाथांना नाही राग येत. महाराज, माझं चुकलं म्हणून त्यांच्या चरणावरती लोटांगण घालायला गेला, त्यांच्या पाया पडला. महाराज मला माफ करा, माझं चूक झाली. महाराज म्हटले, अरे बेटा, कोण तू, काय झालं तुझं, काय चुकलं? नाही महाराज, मला पहिला माफ करा. अरे काय चुकलं, कोण तू, मला काहीच माहीत नाही, तुला कशासाठी माफ करू? नाही महाराज, सकाळपासून तुमच्या अंगावर जो तो थुंकत होतो, तो नराधम, तो नालायक मीच म्हटला. अरे 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 राजा, तू आहेस तू, मला तुझ्या पाया पडलं पाहिजे, मला तुझं दर्शन घेतलं पाहिजे. महाराज असं म्हणून मला लाजवू नका. अरे राजा, असं नाही आहे. आज तुझ्यामुळे 108 दिवसाचं पुण्य एका दिवसामध्ये माझ्या पदरात पडलेलं आहे. मी दररोज एकदाच गंगेमध्ये स्नान करायचो, परंतु आज तुझ्यामुळे मी 108 वेळा आंघोळ केली आहे, गंगेत स्नान केलंय, म्हणजे मला 108 दिवसाचं पुण्य तुझ्यामुळे मिळालंय. खरोखर मलाच तुझं दर्शन घ्यायला पाहिजे. भक्त मंडळींनो, बघा, नंतर तो भक्त त्यांचा शिष्य झाला. जो महाराजांना राग येण्यासाठी किंवा महाराजांच्या बरोबर वैर पत्करण्यासाठी जो व्यक्ती तयार होती, ती व्यक्ती पुन्हा महाराजांच्या शरण गेली, महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि महाराजांचा पट्टशिष्य झाला. तर
आज आपण प्रत्येक रागावरती आपण नियंत्रण ठेवलं, थोडासा आपल्यातला अहंभाव, आपल्यातला युगो जर बाजूला ठेवला, तर आपला सुखाचा संसार झाल्याशिवाय राहणार नाही. आपले कुणाबरोबरही वाईट संबंध निर्माण होणार नाही आहेत. आज प्रत्येक जण आपला मित्र राहील आणि आपल्या परिवारामध्ये, या संसारामध्ये, या भूतलावरती काहीच बरोबर घेऊन जायचं नाही आहे. एकमेकाविषयी चांगला भाव, एकमेकाविषयी आदरभाव, एकमेकाच्या मदतीला धावणं, त्याच्या मदतीला आपण जाणं, ह्याच्यातच खरा माणुसकीचा धर्म आहे. आणि मामाने हाच धर्म, हाच नीतिधर्म सगळ्या भक्तांना सांगितलं. तुम्ही कशी भक्ती करताय आणि तुम्ही एकमेकाशी कसं वागताय, कदाचित तुम्ही माझ्या दर्शनाला नाही आला तरी चालेल, पण तुम्ही माणसांच्या बरोबर प्रेमाने वागा, आपुलकीने वागा, त्यांच्या मदतीला कसं करता येईल, त्याच्यासाठी मला चांगलं कसं बोलता येईल ह्याचा विचार करा. म्हणजे तुम्ही काही राहणार नाही. माणसामध्येच देव आहे आणि माणसामध्येच सैतान आहे. तर तुम्हाला सैतान व्हायचं आहे का देव व्हायचं आहे, हे तुमच्या विचारावरती अवलंबून आहे. जर तुम्ही रागावरती, क्रोधावरती, मोहमायेवरती जर तुम्ही त्याच्यावरती विजय मिळवलात, तर ठेवा तुम्ही देव झालेला आहात. आणि हे जर तुम्ही अंगीकारलं, राग आणला, द्वेष आणला, त्याचंच बघतो, त्यालाच ठेवत नाही, अशा पद्धतीनं म्हटलात, तर तुमच्या शरीरामध्ये, तुमच्यामध्ये दानव शिरला. आणि ज्या ठिकाणी दानव येतो तिथं मग द्वेष, मोह यानी आपल्या घरात कलह, आपल्या घरात भांडणं, घरात वादविवाद होतात. आणि मग आपल्याला मनशांती लाभत नाही, सगळे आजारी पडतात, काही तुरुंगात जातात आणि मग आपण भिके कंगाल होतो, दरिद्रता येते. तर आज या गोष्टीतून तुम्हाला कळालं असेल, मामाची शिकवण लक्षात आली असेल की तुम्ही स्वतःवरती, रागावरती नियंत्रण ठेवा, एकमेकांशी प्रेमाने वागा आणि मग बघा तुम्हाला कोणच वैर राहणार नाही, तुम्हाला कोणच तुमचा द्वेष करणारा नाही. आणि मग सगळा सुखाचा संसार होणार आहे, आनंदाचा संसार होणार आहे. जय बाळू मामा.